हाय हॅलो वेलकम बॅक टू माही मोहन ब्लॉग्स। तर आज पडत आहे भरपूर पाऊस, रात्रीपासून भरपूर पाऊस पडत आहे, लाईट पण नाही, करंट पण नाही आहे। मग ठरवलं आता काय खायला करायचं, खूप बोर पण होत आहे, बाळासाठी काहीतरी बनवूया म्हटलं। आणि मग ठरवलं बटाट्याचं काहीतरी करायचं। तर बटाटे शिजवून घेतले आणि याच्यामध्ये हळद, मीठ, तिखट, मसाला तिखट आहे आणि गरम मसाला, थोडा गोडा मसाला आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं मिक्स करून घेणार आता। आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बाळासाठी टिक्की बनवणार आहे। ती पण असं रवा वगैरे काही नाही, एकदम सोपी आणि इझी आहे, तुमचं बाळ पण आवडीने खाईल। तर माझं बाळ कसं बघतोय बघा आता जरासं। आई काय करायले? समर्थ उठा उठा, आई काय करायले? खाऊ बनवाले? थांब हां, तो आता वाट बघत आहे, चला तर झटपट बनवूया। हे आहे म्हशीचं तूप आणि मी देशी गाईचं तूप वापरते, पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। हे माझ्या आईने मला गावावरून परत येताना दिलं होतं, घरगुतीच आहे, घरात बनवलेलं। थांब बाबा, करूया, थांब 2 मिनटात, गरम होते, थांब, तुझ्यासाठीच बनवायला ना खाऊ। तर गॅस ऑन केलेला आहे, तोपर्यंत हे आपण मिक्स करून घेऊया। आता मी काही ते हातानेच करणार आहे, तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करू शकता, तरी ते छान असं हे करू शकता। आणि कोथिंबीर घालणार तर घाला, पण माझ्या बाळाला कोथिंबीर आवडत नाही, काढून टाकतो, म्हणून मी सध्या घालत नाही आहे। तर ते गरम व्हायला ठेवलेलं आहे पॅन। आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, टिक्कीचा आकार द्यायचा गोल त्याला। हे तूप काढून ठेवलं आहे बाजूला, तर ह्यामध्ये तूप सोडायचं आणि तवा ऑलरेडी गरम झाला आहे आणि आपण आता टिक्की करून घेतलेली आहेत, तर ते टिक्कीज आपण सोडायचे। तुम्हाला आकार कसा हवा तसा देऊ शकता तुम्ही। मी जास्त फ्राय करायचं नाही म्हणून ह्या प्रकारचं थोडंसं फ्राय करणार आहे। बाळासाठी हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता, कारण त्याच्यामध्ये काही पण हे नाही आहे। आणि एकदम लहान बाळ असेल तर तुम्ही तिखट आणि मीठ न घालता किंवा मसाले वगैरे न घालता फक्त जिरं पावडर घालून बटाट्यामध्ये जरी केलं, जिरा पावडर, मिरी पावडर असं घातलं, थोडंसं हळद घातली तरीसुद्धा छान होतं। आणि लहान मुलं खातात आवडीने, जे फिंगर फूड्स म्हणतो आपण, ते पण तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता। तर आता बाळ माझं ऑलमोस्ट 1.5 वर्षाचं आहे, तर तो तिखट वगैरे खातो, त्यामुळे मी तिखट मीठ थोडं ॲड केलेलं आहे। आणि बाळ केवढं खाईल तेवढं खाईल उरलेलं आपल्याला। तर आता हे सगळे एकत्रच करायचे, टाईम पण सेव्ह होतो याच्यानं, म्हणजे एकत्र केलं की 4 वेळा करायची गरज नाही, एकाच टाईमला होऊन जातं। वरून थोडंसं तूप सोडायचं आणि याच्यावरती थोडं छान होईस्तोपर्यंत आपण आता त्याला वाट बघूया। आता तर झाकून ठेवायचं, थोडं हे झाल्यावर मग परतूया। तर तुम्हाला अशी रेसिपीज आवडतात का, नक्की कमेंटमध्ये सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।